नागरिकांना येण्या जाण्यासाठी ताऱ्यावरची कसरत करावा लागत आहे। इथं काही नागरिक जे आपल्या मार्गावर येणं जाणं करत आहेत, काय त्यांची अडचण आहे आपण जाणून घेऊया। या जायला रस्ता अवघड व्हायला इथं, या जायला रस्ता अवघड होऊन झाले, पाणी भरलेलं आहे इथं। राजकारणी लोकांना काय म्हणणार आहे? अशोकराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे, त्यांची मुलगी इथं नेतृत्व करत आहे, त्यांना काय म्हणणार आहे आपण? आता काय म्हणा, हे रस्ता चांगले करावं, रस्ता चांगला आहे ना। शासनाकडून काय अपेक्षा आहे? रेल्वे प्रशासन असू द्या किंवा महाराष्ट्र शासन असू द्या किंवा पीडब्ल्यूडी असू द्या, हो ना, कोणी असू द्या, रस्ता चांगला राहावा, कुठेतरी बाजूला हो, बाजूला हो। मुलं जे आपल्या गाडीवर घेऊन जातात, जाऊन येण्यासाठी येतात, मात्र इथं जे काही अडचण आहे भविष्यामध्ये अशा अडचणीला समोर एकीकडे महाराष्ट्रामध्ये भोकर विधानसभा हे नाव गाजलेलं आहे, कारण इथं मक्तेदारीची राजकारण झालेलं आहे। अशोकराव चव्हाण साहेब व त्यांची सुकन्या याकडे लक्ष देण्याची गरज आहे। काय अडचण आहे दादा? काय सर, हे रस्ते चांगले नाहीत, काही नाही। काय म्हणायचं आहे आपल्याला? प्रशासनाला काय म्हणायचं? काय म्हणावं सर, एकीकडे काँग्रेसचं राजकारण चाललं, एकीकडे बीजेपीचं चाललंय। आता हे जे याच्यामध्ये सर्वसामान्यांचीच अडचण आहे ना, त्यांचं काय चाललंय? अपेक्षा काय? या दोन्हीच्या मधामध्ये सर्वसामान्याचं मरण आहे। यांचं म्हणणं आहे की या राजकारण काँग्रेस पक्ष असू द्या किंवा भारतीय जनता पक्ष असू द्या, कोणताही पक्ष असल्यानं विकास कामे करत नाही। जे काही अडचणी हे सर्वसामान्य नागरिकांना सहन करावं लागत आहे, तरी प्रशासनानं, रेल्वे प्रशासन असू द्या किंवा पीडब्ल्यूडी असू द्या, कोणीही प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या ब्रिज वरचे झालेले काम आणि जे काही वरचे काम आहेत ते लवकरात लवकर करावं, हे सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। चिखलामध्ये पडले तर आमच्या घरला हाडे बी जाईना, तर एका साईडला पण हे गटार आहे, या साईडला गटार आहे, या साईडला आहे तो इथे एक माणूस पडले, तुम्हाला चक्कर येऊन पडल्यामुळे एवढी अडचण आहे की माणसाला दोघं चक्कर येऊन पडलेत, दोघं तिघं। मी स्वतः टोल गेलता माझा तिकडे, जीव वाचला तुमचा, जीव वाचला। सांगा वरिष्ठ जे काही वरिष्ठांनी याची तक्रार घेऊन या आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रशासनाची ताबडतोब दक्षता घेऊन याची व्यवस्था करावी, पर्याय व्यवस्था। माझी कळकळीची विनंती आहे रेल्वेला, पत्रकाराला सुद्धा आहे। गुत्तेदार व ब्याणसी चे साहेब लोक, गुत्तेदार ब्याणसीचे कोणीही इथं लक्ष देत नाही। त्यामुळे एक माणसाचं, परवाच्या दिवशी एक माणूस या ब्रिज वरून खाली पडलेला आहे, त्याचा पाय मोडला। याच्या नंतर इथं काही महिला उपस्थित आहेत, त्या महिलांशी विचारू काय अडचण आहे? या जायला रस्ता आम्हाला लई तकलीफ झालं। काल परवा एक माणूस इथं खाली पडलं, त्या माणसाचं पाय मोडलं, त्या माणसाचं वाचणं होते, या नावाचे देवाच्या हातामध्ये आहे, पण आम्हाला लई त्रास झाला इथं या जायसाठी। आणखीन काय नागरिक आहेत ग्रामीण भागातून आलेले, काका काय अडचण आहे? रस्त्याचीच अडचण आहे साहेब, रस्ता करून देण्याची कृपा करावी। जाता येणं व्हायला का? जाता येत नाही, येता येत नाही। रेल्वे प्रशासनाला काय सांगणार आपण? रस्ता करून द्या म्हणून सांगणार। सांगा अशोकराव चव्हाण साहेबाला काय? हो, चव्हाण साहेबाची विनंती करून मी रस्ता करून द्यायची विनंती करतो।